लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे। जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीवर राऊतांनी टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संजय राऊतांना उत्तर। भाजप किंवा त्यांचे नेते कधीही दादांवर अविश्वास दाखवत नाहीत, तर संजय राऊत मात्र नेहमी मित्रपक्ष आणि मित्रपक्षातील नेत्यांवर अविश्वास दाखवतात। अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर सूरज चव्हाण यांचं ट्विट। लातूरमध्ये पदभरतीच्या वादातून 2 महिलांनी चाकू हल्ला केल्याचा मुख्याध्यापिकेचा आरोप। निलंग्यातील शिवाजी विद्यालयामधील घटना। जयकुमार गोरेंकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला 3 दिवसाची पोलीस कोठडी। काल अटकेनंतर आज सातारा न्यायालयामध्ये हजर केलं असता सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। कर्ज वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। पुणे शहरातील विविध ठिकाणी तडीपार गुंडांचा वावर वाढला। रेकॉर्डवरील 4 आरोपींना पोलिसांकडून अटक करत शस्त्रसाठा जप्त। आरोग्य विभागाच्या 35 कोटीच्या 100 शववाहिका धुळखात। TV9 बातमी दाखवल्यानंतर अखेर शासनाला जाग। धुळखात पडलेल्या 100 शववाहिकांच्या वाटपाला सुरुवात। भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 1 एप्रिलपासून बँकिंग नियमामध्ये बदल करणार। बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं, एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्क असे नवे बदल SBI, PNB, कॅनरा बँक आणि HDFC बँकेसह अनेक बँकांना लागू होणार। सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये प्रथमच रिझर्व्ह बँकेनं राज्य सहकारी बँकेला 500 कोटींच्या रोखे वितरणास परवानगी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते रोखे वितरणाचा शुभारंभ। पिंपरी चिंचवड नदीकाठी 1150 पेक्षा अधिक झाडं तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांकडून आक्षेप। या संदर्भात अधिकारी उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी दरम्यान 70 नागरिक आक्रमक। ठाणे शहराला अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाण्याची गरज। सूर्या धरण, बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेमध्ये माहिती दिली। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आणखी एका आरोपीला जामीन। दुर्घटना प्रकरणामधील प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव पहाडी इथे 35 मजली बांधण्यात आलेल्या इमारतीमधील घरांचा एप्रिलमध्ये ताबा। इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेस अखेर मुंबई मंडळाकडून सुरुवात। तिरुपती मंदिरामध्ये फक्त हिंदूंनाच काम द्यावं आणि इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांची बदली करावी। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं विधान। चंद्राबाबू नायडूंच्या वक्तव्याने राजकारण तापण्याची शक्यता।